रात्री किती वाजता झोपला? भाऊ प्रेमात पडलाय, काय सांगू मी. भाऊ सदानंद महाराजच्या प्रेमात पडला. आम्ही जेवण करायला गेलो होतो, पण या नराधमामुळे माझा व्हिडिओ निघून या माणसाने माझा का मोबाईल घेतला आणि व्हिडिओ नको काढू म्हणजे ब्लॉग नको काढू. कारण हा माहिती का, कृष्णा पलान यांची गाडी आहे, पल्सर N250. म्हणजे नाद करा पण भाऊचा नाही. 2-2.5 लाखाची गाडी घेऊन फिरते, 50,000 खिशात घेऊन फिरते म्हणजे. तर मित्रांनो पहा, फायनली पहिलं प्रॅक्टिकल झालं आणि ब्रेक आहे आमचा. अनिकेत भाई पहा म्हणते ब्लॉग मध्येच पाणी पिणार, तसं पाणी पित नाही मी. कोणाचं पाणी आहे? मयंकचं. हा म्हणजे सारखंच आहे, सेमच आहे, काही विषय नाही. तर चला आता पटापट करू. वेदांत शांत झाला. वेद्या काय झालं तुला प्रॅक्टिकल मध्ये? कोणी काय बोलला का? हा काय बोललं? 5 पैकी 7 माहित आहे. घरी नको जाऊ, लेक्चर कर. तर मित्रांनो पहा, ओमकार मस्के. तर हा शंतनू भाऊ. आता एक खतरनाक ब्लॉग येणार आहे. आम्ही फिरायला गेलो होतो म्हणून 2 दिवस ब्लॉग नाही आले, तर त्याचे ब्लॉग शंतनू नेरफडे एडिट करणार आहे. म्हणजे एक म्हणजे एडिटिंगचं खरं महत्व काय असते ते प्रथम सर्वांना कळतं, मग ते चांगलं एडिट चांगले इफेक्ट्स वगैरे टाकतील ते आणि अपलोड लवकर एडिट कर शंतनू नेरफडे. चांगली रील काढला. आळशीपणा सोडून करणार मी, काहीच करत नाही. तो फक्त माहिती आहे का, तो फक्त मला क्लिप्स मागते. अरे क्लिप्स दाखव मला, होळीची रील बनवायची आहे. होळी पण गेली, अजून आलं नाही, अजून रील नाही आली. कुठे आहे रे रील? अरे ते खूप वेळ झालं, तू उशिरा रील पाठवली, व्हिडिओ पाठवले. अरे तू मेसेज टाकला त्याच्या 15 मिनिटांना क्लिप्स पाठवल्या, लाज वाटू दे. हा नाही, ऋषा झोपलाय, मोठवायचं ना. तर चला पटापट आता बघू काय होतं. तर लॉंग डे आहे, 4:30 पर्यंत कॉलेज आहे. काही ना काही चांगलं होणारच. अनिकेत चांगलं कंटेंट देणार. अनिकेत कुठे बघत होता तू आता? कोणाकडं? अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. मॅरेथॉनचे हा मॅरेथॉन पन्नाचे काय जाऊ की आपला पेपर आहे 23 तारखेला सकाळी, त्यामुळं 8 वाजताच पेपर आहे. तिकडनं आपण पायी येऊ. चला तुम्ही बोर होत असाल ब्लॉग कंटिन्यू करू. थांबा जाऊ नका. आम्ही जेवण करायला गेलो होतो, पण या नराधमामुळे माझा व्हिडिओ निघून या माणसाने माझा का मोबाईल घेतला आणि व्हिडिओ नको काढू म्हणजे ब्लॉग नको काढू. कारण हा माहिती का, लय म्हणजे खूप काही असं विचित्र जेवलं आज त्यासाठी. आणि आयुष होता आमच्यासोबत. आयुष कधी येत नाही आमच्यासोबत, पण आज आला आयुष. तर ग्रेटफुल आयुष, थँक्यू आम्हाला जॉईन केलं. मयंक तर असतेच, मयंकचा काही विषय नाही. कारण मयंक आम्हाला पण टाइम देतो, तिकडे पण टाइम देतो जास्त. आणि अनिकेत आता वेगळ्या ठिकाणी टाइम द्यायला लागलाय. अनिकेत कंटिन्यू. चला आमचे 3 लेक्चर आहे आता, पटापट 3 लेक्चर करू. जेवण घेऊन झालं, दाखवतो नाही आलं. ज्यूस पण पेले पोरं ते टाकताना येतात. काय बोलू नको तुम्हाला. हे आमचं कॉलेज आणि आमच्या कॉलेजचं हॉस्टेल पाहू शकता. कॉलेजचं हॉस्टेल असलं भारी आहे. आणि याचं ऍडव्हर्टाइजमेंट इकडे सुरू झाली आहे. तर चला जास्त ऍडव्हर्टाइजमेंट नाही करायची. अरे सिद्ध्या मारून चालला. चला जाऊ आता पटकन. तुम्ही 5 मिनिटात आमच्या कॉलेजचं सिनेमॅटिक पाहिलं. दॅट वॉज ड्यू टू कृष्णा पलान यांची गाडी आहे, पल्सर N250. म्हणजे नाद करा पण भाऊचा नाही. 2-2.5 लाखाची गाडी घेऊन फिरते, 50,000 खिशात घेऊन फिरते. म्हणजे फोनपे मध्ये
तर कसं आहे, चला आली अशा चांगल्या लोकांसोबत कशी आपली ओळख असली पाहिजे. कधी पैसे गिचे लागले तर कसं भेटू शकते. द्या ना बिलकुल. मग ते तेवढे 157 टाका ना ट्रिपचे. बहुत की पंजाबरावचा एक हप्ता आला, दुसरा बाकी आहे, ते 30 आल्यावरती टाकू. असं मला तुम्हाला अपमानित करू नका देऊ, तर लवकरात लवकर पैसे टाका तुम्ही. आमच्या मित्राचे 10-15 फ्लाईट आहेत, तुम्हाला जाऊ द्या. चला मी काय म्हणतो, बाय बाय. थांबा मित्रांनो, ऋषाबाई आपल्या सोबत आहे. ऋषाबाई कॉलेजला येत नसते, फोन बिझी चालू आहे जरा. शिवम भाऊला घेऊ तोपर्यंत खायला. शिवम भाऊ या इकडे. काय म्हणतो शिवम भाऊ, कसा होता दिवस? चांगला होता. आमचं 1 वाजता कॉलेज होतं आणि 3 घंट्याचं होतं. खरं खरं सांगत जाय, सकाळचे प्रॅक्टिकल लेक्चर केले नाही. सकाळी लेक्चर होतेच नाही, करावं. प्रॅक्टिकल होते ना? प्रॅक्टिकल होते. 8 ते 10 नाही, 10 ते 12 तर काही ना काही असं ना. 1 ते 3:30 आमचं, 4:30 आमचं कॉलेज होतं. हा कसं आमचं चांगला आहे. कसं रूमवर होतं ना मी सकाळी, तर भाऊ असा झोपला होता, काही लेनदेन नव्हतं भाऊला. रात्री किती वाजता झोपला? भाऊ प्रेमात पडलाय, काय सांगू मी. भाऊ सदानंद महाराजच्या प्रेमात पडला. लवकर त्यांना दीक्षा द्या तुमची. आणि चला आता रूमवर जो फटाफट काय होते दाखवूच. आणि ऋषाबाई भेटलेला आहे. ऋषाबाई थांबव भाई जरा हळू. ऋषाबाई मागं ऋषाबाईचं कोणतरी वाट पाहत आहे, म्हणून ऋषाबाई पटापट चालला. ज्यांना म्हणजे ऋषाबाईला भेटत नाही त्यांना, तर चला आपण पण जाऊ. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव आहे गाडीवर. काढलाय की. नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आपण आलो आहोत स्क्वेअर मध्ये आणि आपण बघू शकता या ठिकाणी मोठी हस्ती आहे. मोठी उपस्थित आहे करण रामचंद चव्हाण. करण रामचंद चव्हाण यांना कोणती गोष्ट ग्राउंडला धरून ठेवते, त्या गोष्टीचं नाव आहे ग्रॅव्हिटी. काय रे करण्या, काय झालं येईल? जेवण जास्त झालं का? भावे टेन्शन आहे मेले जिंदगी. चला काय काय भावे जिंदगीचे टेन्शन. बरोबर, जिंदगीचं टेन्शन काय करू. ती गेली सोडून तुझं टी शर्ट नाही आणलं. लाईक. चला लेक्चर आहे, पटापट लेक्चरला जाऊ आपण.